सन 1659 दख्खन भूमीवर हिंदवी स्वराज्याची घडी बसत होती आणि याच दरम्यान आदिलशाही मुलकातून एक बलाढ्य ताकद अफजल खानाच्या रूपाने या भूमीवर चालून आली। या कठीण काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अनेक मराठा सरदार जोडले गेले, ज्यांना जोडण्याचं काम या व्यक्तीने केलं, ज्यांचं नाव होतं कान्होजीराव जेधे। व त्यांचा हा त्याग आपण विसरता कामा नये। हे सोडलं वतन आऊसाहेबांच्या पायावर आणि आदिलशाहीतील या बलाढ्य ताकदीचा सामना करायला मंडळी नमस्कार। आजच्या भटकंतीमध्ये आपण निघालो आहोत पुणे जिल्ह्यातील एका ऐतिहासिक गावामध्ये। प्रतापगडच्या रणसंग्रामामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला हा इतिहास आपल्याला माहितीच आहे। पण त्यावेळी हिंदवी स्वराज्यावर आलेल्या या मोठ्या संकटाशी तोंड देण्यासाठी सर्व मराठा ताकद एक होणे गरजेचे होते आणि यात मोलाची भूमिका बजावली सरदार कान्होजीराव जेधे यांनी। आजच्या भटकंतीमध्ये मी निघालो होतो पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या कारी या गावामध्ये, जिथे सरदार कान्होजीराव जेधे यांचा ऐतिहासिक वाडा आहे। पुणे शहरापासून साधारण 75 किलोमीटरवर कारी हे गाव स्थापित आहे। सकाळी साधारण 10:30 वाजेपर्यंत मी भोर या गावात पोहोचलो होतो। भोर ओलांडल्यानंतर या निसर्गरम्य वातावरणाने माझं स्वागत केलं। कारीला पोहोचण्यासाठी बरेच जण आंबेघरवरून करंजे फाट्याचा मार्ग वापरतात, पण मला नीरा नदीचे पात्र पाहायचे होते, त्यामुळे मी एका वेगळ्या रस्त्याने कारी गावाकडे निघालो। या पुलावर उभं राहून नीरा नदीचे पात्र पाहून झालं की मी माझ्या पुढच्या रस्त्याला लागलो। वाटेत दिसणारी शेतशिवारं मनाला सुखद गारवा देत होती। थोडं पुढं आल्यावर भावेखल या गावाकडे जाणारा हा डावीकडचा रस्ता मी पकडला। तो मुख्य रस्ता आहे वरंदा घाटाला जाणारा। त्या रस्त्यावरनं आता या ब्रिजकडे मी लेफ्ट घेतलाय आणि हे नीरा नदीचं पात्र आहे, जे नीरा देवधर धरण आहे त्या धरणातनं सोडलेलं हे पाणी आहे। भारी वाटते इथे। कारी गावाकडे जाणारा हा रस्ता खूपच निसर्गरम्य दिसत होता। पावसाळ्यानंतर हा परिसर आपल्याला हिरवाईने नटलेला पाहायला मिळतो। पुण्यावरून साधारण 2.5 तासाचा प्रवास करून मी श्री कान्होजीराव जेधे यांच्या या ऐतिहासिक वाड्याजवळ पोहोचलो। रायरेश्वर डोंगराच्या पायथ्याला असलेल्या या ऐतिहासिक वाड्यामध्ये बरेचसे शिवभक्त व इतिहासप्रेमी नेहमी भेट देत असतात।
वाड्यात प्रवेश करण्यापूर्वी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाने लावलेला हा बोर्ड आपल्याला इथे पाहायला मिळतो. हिंदवी स्वराज्याच्या विस्तारामध्ये श्री कान्होजीराव जेधे यांचे मोलाचे योगदान आहे. या वाड्यात प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला श्री कान्होजीराव जेधे यांनी वापरलेली काही शस्त्र व चिलखत पाहायला मिळते. श्री कान्होजीराव जेधे यांच्या शौर्याची गाथा सांगणारे हे ऐतिहासिक शस्त्र व चिलखत पर्यटकांना पाहण्यासाठी येथे उपलब्ध आहे. याच वाड्यामध्ये श्री कान्होजीराव जेधे यांनी 12 मावळ प्रांतातील सर्व देशमुख सरदारांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित केले. कान्होजीराव जेधे यांच्या या ऐतिहासिक वाड्यामध्ये त्यांचे 14वे वंशज वास्तव्यास आहेत. हिंदवी स्वराज्यावर अफझल खान जेव्हा चालून आला होता त्यावेळी आदिलशाहीकडून मराठी सरदारांना असे फरमान पाठवण्यात आले होते. हे फरमान आदिलशाही अफजल खान ज्यावेळेस आला होता त्यावेळेस कान्होजीराजांना पाठवलेलं हे फरमान आहे. बर, म्हणजे ही जी प्रत आहे ही तीच आहे. तीच आहे. पण त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं, म्हणजे सगळ्या सरदारांना दिलं होतं ना ते, की म्हणजे याच्यामध्ये उल्लेख आहे की कान्होजीराजांना हे फरमान आलं होतं. बर आणि कान्होजी जे हे 12 मावळ मधले प्रमुख होते. बर 12 मावळचे जे वतनदार देशमुख होते त्यांच्यावर ह्या कान्होजीराजांचा प्रभाव होता. बर की जी हे स्वराज्य निर्माण करण्याचं कार्य जे आहे त्यासाठी आदिलशहाकडे कान्होजीराजे राहतात का महाराजांना मदत करतात. बर ही जी भूमिका कान्होजीराजे भूमिका घेतील त्या भूमिकेला अनुसरून हे सगळे मंडळी भूमिका घेणार होते. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये शहाजीराजे स्वराज्याचे मूळ संकल्पक शहाजीराजे, जिजाऊ मासाहेब आणि कान्होजीराजे हे स्वराज्याचे मूळ संकल्पक आहेत. बरोबर. त्याचबरोबर शहाजीराजेंचे ते जिवलग मित्र होते. शहाजीराजांनीच त्यांच्या जबाबदारी टाकली होती की इकडे येऊन तुम्ही महाराजांना मार्गदर्शन करा, स्वराज्याच्या ज्या काही म्हणजे पुढं काय करायचंय स्वराज्य निर्माण करण्यासाठी काही मोहिमा आखायच्या किंवा काही व्यूहरचना करायची त्यासाठी तुम्ही महाराजांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा, त्यांना विश्वास होता. म्हणून स्वराज्याची शपथ ही पहिली कर्नाटकमध्ये झाली कनकगिरीला. बर त्या कनकगिरीला शहाजीराजांनी ती कान्होजीराजांना शपथ दिली. शपथ देऊन त्यांनी त्यांना इकडे पाठवलं आणि महाराष्ट्र शब्द हा पहिल्यांदा ह्या वाड्यामध्ये उच्चारला गेला. हो का? महाराष्ट्र होता. महाराष्ट्र त्यापूर्वी आपल्याला दख्खनचा भाग म्हणायचा. हो हो. आणि कान्होजीराजांनी 12 मावळच्या वतनदार देशमुखांना इथं एकत्रित करून बैठक घेतली महाराजांच्या सूचनेनुसार. त्यावेळेस कान्होजीराजांनी सगळ्यांना सांगितलं महाराष्ट्र राज्य निर्माण होणं गरजेचं आहे. महाराष्ट्र म्हणजे मराठा राष्ट्र. मराठा राष्ट्र म्हणजे मराठा हा जातीचा उल्लेख नव्हता, मराठा हा प्रांत होता आपला सगळा, मराठी भाषा, मराठी भाषेचा आपण मराठी लोक सगळे मराठे जे असणार. हो हो. तर मराठा राष्ट्र महाराष्ट्र होणे असा त्याचा ते उच्चार महाराष्ट्र जो उच्चार होता तो इथे गेला. महाराष्ट्र झाला तो सुरुवातीला इथं. मंडळी, श्री कान्होजीराव जेधे यांच्या या ऐतिहासिक वाड्याचा केलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.